सन्मानित केले जाईल मंडळाच्या वतीने। तर विकेके टायगरचे सोमशेठ कोंडिलकर तर प्रतिनिधित्व असेल तर ना विकेके टायगरचे सन्मान्य निश्चितच आदित्याने सन्मानित करण्यात येते। ट्रॉफी दे। तर तेलंगे टायगरचे सन्मान्य भरतशेठ तेलंगे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते। भरतशेठ तेलंगे कोणी प्रतिनिधी असेल तर चालेल या आपण या ठिकाणी। अमन नाईट रायडर्स अशफाकजी पटेल तर यशस्वी रेव्हेंजर संघाचे अतुल राणे साहेब तर सचिन दलाल यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येतो या ठिकाणी। तर अथर्व टायगरचे शैलेश शेठ वडणारे आणि अरुणजी सुरेल साहेब तर रुपेश पाटील या आपल्याला सन्मानित करण्यात येईल। अथर्व टायगरचे निखिल रुपेश पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतो या ठिकाणी। शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची ओळख म्हणून असणारा सन्मान चिन्ह श्रीधर डोले यांच्या शुभ हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात येते। तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे सातत्याने 4 दिवसामध्ये आपला जो परफॉर्मन्स दाखवला आहे MCA पॅनलचे पंच कल्याणी सर घोरपडे यांना सुद्धा या ठिकाणी शाल देऊन सन्मान करण्यात येतो। त्यांचा अतिशय चांगली कामगिरी तेवढेच ते लेदरचे कोच आहेत आणि लेदर क्रिकेट सुद्धा खेळतात। जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्यांना अतिशय चांगली कामगिरी। त्याच्यानंतर सुशांत मांजरेकर सर असतील यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल। या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या माध्यमातून या 4 दिवसामध्ये। त्याच्यानंतर अरविंद सर यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते। त्याच्यानंतर आमचे समालोचक रोशन यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते। या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आमच्या साथीला होते रोशन संते। त्याच्यानंतर डीजे मास्टर या पण अतिशय चांगलं गीत आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आपण सुमधुर आवाजाने। गेल्या 4 दिवसामध्ये क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम। धन्यवाद डीजे मास्टर। तसेच 4 दिवसांमध्ये अप्रतिम कामगिरी आपल्या समजक या माध्यमातून जगदीश पाटील नारिवली यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा मी विनंती करतो सचिन दलाल यांना की तुमच्या शुभ हस्ते जोरदार आले जगदीश पाटील साठी। तर त्याच्यानंतर डेकोरेटर्स वाले नितेश जाधव आपण यापुढे नितेश याचा पण निश्चितच आपला सुद्धा सन्मान केला जाईल या ठिकाणी। नितेश डेकोरेटर्सचे मालक यस। त्याच्यानंतर आमचे WW टेनिस क्रिकेट.in चे गौरव सावंत गौरव या अतिशय चांगली कामगिरी आहे गौरव सावंत। तर त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन बाबू आणि चिट्टू या पण या कॅमेरामॅन चिट्टू दानसे अत्यंत चांगली कामगिरी जगाच्या कानकोपऱ्यात। त्याच्यानंतर ओंकार असतील ओंकार या पण तर जगाच्या कानकोपऱ्यात आपण ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलंय। तुम्ही जे या ठिकाणी
गौरवसांचे सहकारी आले त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या ठिकाणी त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल या कॅमेरामॅन त्याच्यानंतर आमचे स्कोरर ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे 4 दिवसामध्ये रोशन दिलं रोशन याचं पण आपली उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये कारण स्कोरर हा समालोचकाचा पाठीचा कणा असतोय आणि तो जे करेल ते आम्ही तुमच्या समोर पोहोचवण्याचं काम करतोय मात्र अतिशय अचूक आणि ऑनलाईन स्कोरिंगचं काम केलंय रोशन दुले यांनी 4 दिवसामध्ये सातत्याने त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल तर निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाहुण्यांचा सत्कार समारंभ संपलाय जर चुकून कोणाचा राहिला असेल तर निश्चितच नाव सुचवा आम्ही त्याचा सत्कार समारंभ करू मात्र ज्या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये तर ज्या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली उल्लेखनीय कामगिरी केली होती तो सामन्याचा मानकरी ठरतोय या ठिकाणी मात्र जर बघितलं तर 15 धावा पटकवल्यात आणि 2 गडी बाद केल्यात ऑलराऊंडर प्रदर्शन विवेक गायकवाड विवेक यायचं आपण पुढे तर सन्माननीय श्रीधर शेठ डुले यांच्या शुभ हस्ते तर निश्चितच अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये विवेकाची तर निश्चितच ज्या फायनलच्या सामन्यामध्ये बघा पारितोषिक होतं का अगोदरच फ्रेंड्स ग्रुपने सांगितलं होतं की जो संघ फायनल मारेल ते 13 खेळाडू असतील त्यांना मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या ठिकाणी जे 13 खेळाडू त्यांची नावं घेतोय आपण गंधर्व ब्लास्टर संघाचे ज्या खेळाडूंची नावं घेतोय त्यांनी यायचंय सर्वात सिनियर खेळाडू ज्यांनी सर्वांना प्रभावित केले असे संतोष दादा यस निश्चितच बेस्ट कीपर अतिशय चांगली कल्पना होती संतोष दादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल या ठिकाणी बघा या वयात सुद्धा यष्टी रक्षक मात्र चांगली कामगिरी केली आहे या संतोष मामा बोलतात निश्चितच संतोष मामा वडवलीचे ज्यांनी चांगली कामगिरी त्याच्यानंतर बलिराम पवार बलिराम याचे त्याच्यानंतर राकेश असतील राकेश शेरकर पडबड या त्याच्यानंतर अनुप कदम थोडा आवाज कमी दे त्याच्यानंतर परेश गायकर पंकज बोले शशिकांत बेटकर विजय भोईर आमचे गणपत शेठ भगत यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण केलं जात आहे त्याच्यानंतर विश्वनाथ दुले बघा ज्या विश्वनाथने सर्वांना मोहित करून सोडलं तो विश्वनाथ दुले उभरता सितारा त्याच्यानंतर दीपक हडपे त्याच्यानंतर खुशाल भोईर कुमार नवले आणि शेवटचा लास्ट मॅन विवेक गायकवाड विवेक निश्चितच आपण यायचं निश्चितच आपण काल सुद्धा सामना गमावला होता मगाशी सुद्धा तुला विचारलंय मात्र आज आपण जे 5 सामने केलाय मात्र ते 5 सामन्यामध्ये विजय प्राप्त केले काय विजयाचं रहस्य खरं तर बॉलिंगवरती मला विश्वास होता आमचा एक प्लेयर शॉट होता तरी पण आम्ही पहिले 2 सामने खेळलो त्यानंतर त्याची खूप आम्हाला मदत झाली आणि खरं तर पूर्ण टीमचे मी मामांचं खरं तर एकदम जास्त म्हणजे इम्प्रेस आहे त्यांच्याकडून की एवढा एक मी बीमर बॉल टाकला होता तरी त्यांनी तो कॅरी केला
तर त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी पूर्ण टीमचं मी धन्यवाद आहे की आपण पूर्ण सपोर्ट केला सगळ्यांनी आम्हाला आणि आम्ही फायनल जिंकलो. थँक्स अलॉट. अतिशय चांगले बघा, 5 सामने जिंकायचे होते, 5ही सामने जिंकल्यात. मात्र जो संघ पराभूत झालाय दुसऱ्या क्रमांकाचा, या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपने सांगितलं होतं की जो द्वितीय क्रमांक राहील त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. प्रथम अमर भोईर याचं आपण सिल्वर विलेशेड यांच्या शुभाचे 1000 रुपयाचं कॅश प्राईज. त्याच्यानंतर मनीष मल्होत्रा, त्याच्यानंतर मयूर कामकर, गणेश म्हात्रे, त्याच्यानंतर पंकज नवले, जब्बार कोरी, ललित मराठे, नरेंद्र कराळे, कल्पेश जैन, फिरोज अंसारी, विजय राणे, महेश सोलचे, त्याच्यानंतर शेवटला असणार आहेत ते संघाचे संघनायक महेंद्र दुले उर्फ माई. तर निश्चितच या ठिकाणी ज्याप्रमाणे फ्रेंड्स ग्रुपने सांगितलं होतं की आम्ही 2000 आणि 1000 रुपयाचे कॅश प्राईज देऊ, म्हणजे त्या ठिकाणी दिलं. तर या स्पर्धेतील बेस्ट गोलंदाजाची ट्रॉफी बघू शकता आपण, अतिशय सुरेख आणि सुबक. मात्र बघा, ज्या आपल्या इंडियन खेळपट्ट्या असतात त्या नेहमीच पाटा खेळपट्ट्या असतात, कारण विदेश देशामध्ये आपण बघितल्या स्पोर्टिंगच्या खेळपट्ट्या बनवल्या जातात. मात्र इथं गोलंदाजांचा नव्हे तर फलंदाजांचा दबदबा असतोय. मात्र तरी सुद्धा अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे. तो या स्पर्धेतील बेस्ट ऑफ द टुर्नामेंट मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय, ज्याने 9 विकेट संपादन केल्यात. असा एक उभरता गोलंदाज विश्वनाथ दुबे. त्याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, कारण नेहमीच आपल्या खेळपट्टीवरती धावा होतात, मात्र ती धावा बनवण्याची क्षमता आपल्यामध्ये धमक पाहिजे. मात्र ती धमक दाखवली होती. एक फलंदाज आहे ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये खोऱ्याने धावा काढल्यात, मात्र त्याच्या धावा झाल्यात. सर्वोत्कृष्ट धावा म्हणता येणार नाहीये. मात्र या स्पर्धेतील 128 धावा कुठल्यात, 128 धावा कुठलेला उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी करण दुले. करण निश्चितच याचे कारण आपण यावेळेस 128 धावा कुठल्या गेल्यात या सामन्यामध्ये. करण नाहीये का? निश्चितच, कारण त्याला ओपनच्या टुर्नामेंट मधून खेळण्यासाठी जायचं होतं. कारण रायगडमध्ये बऱ्याचशा नाईट स्पर्धा सध्या सुरू आहेत. वलप इथे, त्याच्यानंतर जसकर इथे एक स्पर्धा सुरू आहे, त्याच्यानंतर उरणमध्ये एक स्पर्धा आहे. 3 ठिकाणी स्पर्धा सध्या चालू आहेत. मात्र त्या ठिकाणी करण निश्चितच रवाना झालाय. बेस्ट ऑफ लक करण याला. कारण 128 धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर आपण जातो या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. कारण ज्या ठिकाणी बघा सुबक ट्रॉफी यावेळेस चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी होती, मात्र ती चतुर्थ क्रमांक पटकवल्या स्पर्धेतील लाईट लावायचं आपण. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय मृणाल मास्टर ब्लास्टर या संघाने. जरा जोरदार टाळ्या होत्या. या संघाने अतिशय चांगला खेळ दाखवलाय. मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलीप शेठ भाईकर आणि आमचे चेतन शेठ डुले असतील यांच्या शुभाचे पारितोषिकाचं
वितरण केलं जाईल या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर तृतीय क्रमांक ज्यांनी नेहमीच चांगला खेळ दाखवलाय मात्र त्यांच्याकडून जराशा चुका झाल्यात, म्हणजे त्या चुका पुढच्या वेळेस सुधारा. आपण चांगला संघ होता तो तृतीय क्रमांकाचा संघ ठरला या अथर्व टायगर सुबक ट्रॉफी आणि त्याच्यानंतर 20,000 रुपये कॅश प्राइज. अथर्व टायगर संघ निश्चितच या ठिकाणी ज्याने अतिशय चांगला खेळ दाखवला होता अथर्व टायगर संघ. शैलेश वडनेरे साहेब आणि अरुणजी सुरवार साहेब यांचा संघ अथर्व टायगर्स. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बघा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र ज्याने अतिशय चांगला खेळ केला स्पर्धेमध्ये. पहिला सामना गमावला होता मात्र त्याच्यानंतर शेवटचा सामना सुद्धा मी म्हणेन या स्पर्धेतील गमावलाय तो एमआर वॉरियर संघ. एमआर वॉरियर संघाचे संघनायक आणि ओनर्स आपण याचे दिलीप शेठ बाईकर आणि श्रीधर शेठ डुले द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावलाय. तर निश्चितच 40,000 रुपये कॅश प्राइज. तर निश्चितच द्वितीय क्रमांक 40,000 रुपये कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर मात्र ही ट्रॉफी. हॅलो 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 जरा शांत राहा. कीप सायलेन्स झोन बघा. हॅलो. तर निश्चितच आपण तिकडे एन्जॉय करा. मात्र आपण निश्चितच प्रथम या सिरीजचा अनाउन्समेंट होईल त्याच्यानंतर प्रथम क्रमांक दिला जाईल. बघा नेहमीच उत्सुकता लागली असते ती सिरीजला. मात्र ज्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी चांगली ट्रॉफी किंवा बाईक असतो किंवा 4 व्हीलर असतोय मात्र त्यावेळेस मात्र ज्या आयोजकांच्या पुढे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्यामुळे स्कोरिंग अचूक लागते. मात्र आमचे रोशन यांनी काम खूप चांगलं केलंय अचूक असं स्कोरिंगमध्ये. कारण या रेसमध्ये बरेचसे खेळाडू होते. जे 4 खेळाडू होते त्यांची नावं पुढे आली होती मात्र जसजसं सामने पुढे सरकले तसतसं मात्र त्या खेळाडूने सर्वांना मागे टाकलंय आणि आपल्या मॅन ऑफ द सिरीज म्हणजे 2 व्हीलर बाईक सन्माननीय श्रीधर शेठ डुले यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली या स्पर्धेसाठी. त्यांनी देऊ केले त्यांचं प्रथम आभार मानायला पाहिजेत की या बदलापूर विभागामध्ये किंवा भली मोठी स्पर्धा आणि प्रथमच या लीगमध्ये या बाईकचा वापर केलाय. कारण लीग बरेचसे आम्ही सुद्धा कव्हर करतोय बरेच वर्षापासून मात्र प्रथमच अशी स्पर्धा बघतोय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित बदलापूर प्रीमियर लीग ज्यामध्ये मोटार बाईकचा वापर केला आणि ती सुद्धा होंडा कंपनीची ड्रीम युगा कोरी करकरीत बाईक आमच्या मंचासमोर वेट करत होती. मात्र त्याचं उत्तर मिळालं होतं या फायनलच्या सामन्यामध्ये. मात्र जे खेळाडू रेसमध्ये होते बरेचसे खेळाडू होते मात्र त्या खेळाडूंना मागे टाकून एक अंतिम खेळाडू पुढे निघालाय. त्याचं नाव आपणच सुचवलं तर बरं होईल. महेंद्रला का मात्र तुमच्याकडून उत्तर मिळालं तर बरं होईल कारण आम्ही पण अचूक असं स्कोरिंग केलंय. या ठिकाणी बघा 2 खेळाडू रेसमध्ये होते. प्रथम महेंद्र रेसमध्ये होता ज्याने 100च्या 102 धावा कुठल्या होत्या 2 दिवसामध्ये. मात्र त्याच्यानंतर त्याला क्रॉस केलं आणि पुढे गेला तो करण ज्याने 67 धावा एकाच सामन्यामध्ये कुठल्यात. मात्र त्याच्यानंतर 2 वेळा तो डगवरती आऊट झालाय. मात्र तरी सुद्धा या स्पर्धेतील 2 खेळाडू असे होते की त्यांची धावसंख्या ही समान होते. कारण प्रथम करणचा जर विचार केला तर करण धुले याने 128 धावा कुठल्यात
या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या बरोबर 127 धावा कुठल्या ते महेंद्र धुलेने. मात्र त्याच्यानंतर जर ऑलराऊंडर प्रदर्शन बघितलं तर करण याचे तब्बल 10 विकेट आहेत या स्पर्धेमध्ये आणि महेंद्र ज्याच्या नावावरती 11 विकेट आहेत. मात्र या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय तो महेंद्र धुले याच्या नावावरती. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे विजेतेचे शुभकाशी ट्रॉफी महेंद्रला आणि मोटर बाईक या ठिकाणी श्रीधर शेठ धुले यांच्याकडून बाईक सुपूर्द करण्यात आले. निश्चितच बघा 2 खेळाडू रेसमध्ये होते. याच्यासाठी काचुकाने ऑनलाईनचं काम केलं होतं. आमच्या स्कोररने गेल्या 4 दिवसापासून चांगली कामगिरी केली होती. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर निश्चितच बाईकचा अपघात झाला. महेंद्र धुळे निश्चितच बाईकवरती एक राऊंड मारायचं आणि त्याच्यानंतर प्रथम क्रमांक ज्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तो आमच्या गंधर्व ब्लास्टर सन्माननीय चेतनजी धुले साहेब यांचा संघ या ठिकाणी. तर साधारण विनंती आपण प्रथम क्रमांक या ठिकाणी पारितोषिक द्यायचे. तर तिघे जण बसू नका, नवीन बाईक आहे, दोघे जण बसा. गाड गाड